अपक्ष पहिला निवडून आले, मी अपक्ष पहिला निवडून आलो, आता परत मी काँग्रेसमध्ये जाईल नाही तर कुठल्या तरी पक्षात जाईल, पण कुठेतरी आम्हाला पण पुढे जाऊन मंत्रिपद मिळावं असं अपक्ष सुरुवात केलं. नमस्कार, मी संजय भोकरे. आपण पाहताय जनप्रवास लाईव्ह. विशाल पाटलांची गुगली आज विषय घेऊन आलोय. नुकतंच विशाल पाटलांनी एका कार्यक्रमामध्ये जाहीर करून टाकलं की मला आता कुठल्याही तरी पक्षात, मी तर अपक्ष निवडून आलोय, मला पक्षामध्ये कोणही म्हणजे भारतीय जनता पक्षच त्यांना म्हणायचं होतं. भारतीय जनता पक्षाचेच आमदार होते, बाजूला मिनिस्टर होते, बाकीची मंडळी होती. तर त्याच्यामध्ये त्यांना असं सांगायचं होतं की मला भारतीय जनता पक्षानं आता प्रवेश दिला तर पहिला मला मंत्रिपद मला कुठलं देत आहे हे आधी ठरवा. आणि मधल्या काळात चंद्रकांत दादा पाटलांनी एक सूचक बोलून गेलेले होते की विशाल पाटलांनी आता विचार करावा. आणि त्याच्यानंतर बरीच चर्चा पण झाली. ती राजकारणामध्ये कसं होत गेलंय, पहिला जयंत पाटील प्रवेश करणार भारतीय जनता पक्षामध्ये, नंतर संजय काकांना सुद्धा चंद्रकांत दादा भेटायला गेले. चंद्रकांत दादा भेटायला गेल्यानंतर तिथं काय झालं, गोपनीय चर्चा काय झालं हे शेवटी निश्चित आहे की संजय काकांना परत भारतीय जनता पक्षामध्ये परत यायचंय. परंतु चंद्रकांत दादा ते चंद्रकांत दादा मुत्सद्दी राजकारणी आहेत. त्यांना काय बोलायचं होतं ते त्यांनी बोललंय तिथं. परंतु संजय काकांना घ्यायचं असतं तर आधीच घेतलं असतं ना त्यांनी. त्याच्या आधी सुद्धा संजय काका मुंबईला हेलपाटे घालून आलेले आहेत. परंतु ते जसं अजितदादांच्या राष्ट्रवादीमध्ये गेलेत आणि तिथनं त्यांना जी उतरती कळा लागलेली आहे हे लक्षात घेता भारतीय जनता पक्षामधल्या प्रस्थापित नेत्यांना संजय काका नको आहेत. जयंत पाटलांचा विषय संपला, प्रदेशाध्यक्षपद त्यांचं शरद पवार राष्ट्रवादी गटात कायमचं राहिलेलं आहे. त्याच्यासाठी त्यांचा दंगा होता असंच म्हणावं लागेल, कारण ते महायुतीमध्ये जातील अशी अवस्था आत्ता तर काही दिसत नाही आहे. आता पृथ्वीराज पाटलांचं एक मध्ये नाव यायला लागलं मिरजेमधील, की जे जयश्रीताईंनी मधल्या काळामध्ये बंडखोरी केल्यामुळं त्यांचा चान्स गेला असं ते म्हणतात. त्यामुळे जयश्रीताईंना काँग्रेसमध्ये घेत असाल तर मी भारतीय जनता पक्षामध्ये जाणार असं काहीतरी चित्र दिसतंय. आणि पृथ्वीराज पाटलांना सुद्धा घेण्यासाठी भारतीय जनता पक्षामधले काही नेते मंडळी उत्सुक आहेत असंही बोललं जातंय. नक्की कळत नाही आहे. तरी सुद्धा आत्ता विषय आहे, विशाल पाटलांनी जी गुगली टाकली त्याच्यामध्ये संजय काका क्लीन बोल्ड झालेत का असंच म्हणावं लागेल. अडचणीत तर आलेत नक्कीच, कारण विशाल पाटील भाजपमध्ये येत असतील तर त्यांना वेलकम आहे. भारतीय जनता पक्षामध्ये वेलकम आहे, पण त्यांना मंत्रिपद पाहिजे केंद्रामध्ये. मंत्रिपद मला देत असाल तर मी येतो. आज वस्तुस्थिती अशी आहे की अपक्ष मी पण आहे, मी काँग्रेसमध्ये जाईन नाही तर भारतीय जनता पक्षामध्ये जाईन, पण मला मंत्रिपद पाहिजे हे ठामपणे विशाल पाटील सांगून गेले. आता ह्याच्यातून एक नक्की झालंय की संजय काका पुन्हा अडचणीत आले. आणि संजय काकांच्या पेक्षा विशाल पाटील आले तर दादा घराणा येते. दादा घराण्याची ताकद आहे आणि दादा घराण्याची ताकद जी आहे ती आता मधल्या काळामध्ये थोडं अवकाळा आली ती, परंतु ह्या लोकसभेच्या निवडणुकीपासनं जे विशाल पाटलांनी यश मिळवलं तिथनं दादा गटाचं पुन्हा दादा गट हा महाराष्ट्रामध्ये पुन्हा गाजू लागला. विश्वजित कदमांनी सुद्धा चांगली साथ दिली. परंतु आता भारतीय जनता पक्षामध्ये तातडीनं निर्णय झाला तरच विशाल पाटील हे पाऊल उचलतील अशी अवस्था आहे. फार उशीर करायला लागले तरी विशाल पाटील फार तिकडं भारतीय जनता पक्षाकडे जो आत्ता कल आहे तो त्यांचा राहील अशी परिस्थिती नाही. आणि चंद्रकांत दादा पाटील स्थानिक स्वराज्य मतदारसंघ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून विशाल पाटील यांना भारतीय जनता पक्षामध्ये घेण्यास उत्सुक दिसत आहेत. आणि चंद्रकांत दादा पाटील यांची दिल्लीत सुद्धा चांगलं वजन आहे, कारण ते राज्याचे नेते आहेत, अमित शहाचे जवळचे आहेत, देशाचे गृहमंत्री. तर त्यांनी काहीतरी प्रयत्न त्यांचे चालले असावेत असं राजकीय मुंबईच्या राजकीय विश्लेषक असतील, पत्रकार असतील, राजकारणी असतील यांच्यातली चर्चा मात्र आहे की विशाल पाटलांना भारतीय जनता पक्षामध्ये आपण ओढून घेतलं पाहिजे. आणि विशाल पाटील आले तर बऱ्यापैकी दादा गट आल्यासारखं आहे आणि त्याचा राज्यात फायदा होईल आपल्याला. हे गणित भारतीय जनता पक्षाचं आहे. त्यामुळे केंद्रात आता मंत्रिपद देता येईल का हे सुद्धा आता कुठंतरी पडताळणी चालू झालेली आहे. आणि संजय काकांना आता घ्यायचं नाही हे बऱ्यापैकी दिसतंय. विशाल पाटील बोलल्यामुळे आणि त्याला बळ आलं. विशाल पाटीलच येत आहेत ना.
काय करायचे संजय काका? अशा पद्धतीचं ते गणित होत आहे. पृथ्वीराज पाटील सुद्धा आता कुंपणावरच बसलेले आहे. जयश्रीताईंना तुम्ही घेताय, मी इकडे निघालो असं तेही म्हणतायत. परंतु ही जर का ताकद भारतीय जनता पक्षानं सगळी घेतली काँग्रेसमधली, तर मात्र स्थानिक स्वराज्य मतदारसंघाला त्यांना हे पूरक आहे आणि नंतरच्या काळामध्ये त्यांना एक प्रकारची ती ताकदच मिळणार आहे. संजय काका मात्र या विशाल पाटलांचे एकाच गुगलीनं अडचणीत आले, क्लीन बोल्ड झाले, म्हणायला काहीही हरकत नाही. विशाल पाटलांना आता पुढच्या भावी काळात कितपत भारतीय जनता पक्ष त्यांना मंत्रिपद देते का आणि काय ऑफर देतात हे आता आपल्याला दिसून येईल काही दिवसामध्ये. आज इथंच थांबू, उद्या पुढच्या भागात.